नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगेश रात्र ज्योतिष करायला नाशिक येथून आज आपल्याशी संवाद साधत आहे. तर आज आपण दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य तसेच प्रत्येक राशी बरोबर आज त्यांचा आपण नक्की काय उपाय करावा जेणेकरून त्यांचा दिवस शुभ जाईल तर तोही बघणार आहे. तर व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम आपण गणरायास वंदन करून तसेच नक्षत्र व पंचांग देवतांना वंदन करून दत्त महाराजांना नमन करून आपण व्हिडिओची सुरुवात करूया. प्रथम बघूया दैनिक पंचांग. श्री शालिवाहन शके 1947 विश्वावसुनाम संवत्सर विक्रम संवत 2081-82 चालू असून तसेच शिशिर ऋतू पौष मास उत्तरायण चालू असून शुक्ल पक्ष आजची तिथी चतुर्दशी असून आजचा वार शुक्रवार आहे. तर आजची इंग्रजी दिनांक ही 2/1/2026 असून आज मंगळाचे मृग हे नक्षत्र आहे. तसेच आज योग हा शुक्ल असून दिवाकरण हे गर आहे. तर रात्रोकरण वनिश हे 18:54 त्यानंतर विष्टीकरण हे 29:12 आहे. तर चंद्र आज वृषभ राशीमध्ये 9:26 त्यानंतर तो मिथुन राशीमध्ये प्रवेश करीत आहे. तर याच पद्धतीने आपण बघूया की आज नवीन वर्षाचा दुसरा दिवस म्हणजे 2 जानेवारी. तर प्रत्येक राशीला 2 जानेवारी कसा जाणार आहे. आज बऱ्याच लोकांनी पहिल्या जानेवारीला बरेच काहीतरी मोठं केले असेल की ह्या वर्षी आपण हे करणार ते करणार. तर पहिल्या दिवशी तर केले तर आज दुसऱ्या दिवशी करतायत का नाही. तर बघूया प्रत्येकाची रास काय म्हणते. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष राशी काय म्हणते तर आजचा दिवस संयमाची परीक्षा घेईल पण विजय तुमचाच. म्हणजे कसं तर नोकरी करिअर याच्यामध्ये वरिष्ठांकडून तुम्हाला अचानक काही सूचना मिळू शकतात पण शांत राहा, त्या सूचना पाळा आणि पुढे जा, तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे. व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये काही गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहे, त्यामध्ये थोडीशी तुम्ही स्पष्टता निर्माण करा, तुम्हाला त्यातही यश मिळेल. आर्थिक बाबतीमध्ये खर्च थोडासा तुमचा वाढू शकतो तर त्या वाढलेल्या खर्चामध्ये सुद्धा थोडीशी तुम्ही ॲडजस्टमेंट करा, त्यातही तुम्हाला चांगलं असं उपयुक्त असं काहीतरी मार्ग मिळेल. प्रेमजीवनामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये शब्द जरा थोडेसे जपून वापरा, कारण आपण वापरलेले काही शब्द त्याचे अर्थ समोरचा वेगळे घेऊ शकतो आणि ते नातेसंबंध खराब होऊ शकतात. तर शब्द थोडेसे जपून वापरा. मैत्रीमध्ये सल्ला देणारा आज तुम्हाला एखादा जुना मित्र भेटू शकेल की तो तुम्हाला उत्तम असा तुमच्या आयुष्याचा सल्ला तुम्हाला देऊ शकेल किंवा आजच्या आलेल्या परिस्थितीवर तुम्हाला उत्तम असं मार्गदर्शन करू शकेल. मानसिक स्थितीचा विचार केला तर आज तुम्हाला थोडासा तणाव जाणवू शकेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडीशी डोकेदुखी तुम्हाला आज जाणवू शकणार आहे, तर त्याचा तुम्ही विचार करा. तुम्हाला सल्ला द्यायचा विचार केला तर आज प्रतिक्रिया देण्याआधी थोडासा विचार करा आणि मग लोकांना प्रतिक्रिया द्या. तुम्हाला रेमेडी म्हणून जर विचार केला आज काय करावं तर लाल फुला देवीला तुम्ही अर्पण करा, तिच्याकडे प्रार्थना करा आणि दिवसाची सुरुवात करा. तर स्लो स्टार्ट स्ट्रॉंग फिनिश या उक्तीने आजचा दिवस परिपूर्ण करा. इमोशनल मॅच्युरिटी तुम्ही आज दिवसभर दाखवा. आजचा दिवस खूप सुंदर आणि छान आहे तुमच्यासाठी. वृषभ राशीचा विचार केला तर आज स्थैर्य तुमचं मोठं शस्त्र आहे. ते कसं तर कामात सातत्य ठेवल्यास तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. आज रिस्क आलेली कधीही बरी. आर्थिक स्थितीचा विचार केला तर बचतीकडे तुम्ही थोडं लक्ष दिलं पाहिजे. त्याच पद्धतीने जर रिलेशनशिपचा विचार केला तर थोडं समजूतदारपणे काही संवाद साधले पाहिजे, काही गैरसमज दूर होतील या पद्धतीने विचार केला गेला पाहिजे. तर आपले संबंध पण दृढ होतील आणि थोडेसे स्मूथ रिलेशन क्रिएट होतील. मैत्रीचा विचार केला तर आज मित्रांमध्ये थोड्याशा घरगुती अशा छानशा गप्पा रंगतील, थोडी मैफिल रंगल्यासारखी होईल. मानसिक स्थितीचा विचार केला तर आज थोडी मानसिक स्थिती शांत अशी असणार आहे. त्याचबरोबर आरोग्याचा विचार केला तर मान किंवा पाठदुखी आज थोडीशी उद्भवू शकते. कोणाला जुनी व्याधी असेल तर ती आज उद्भवू शकेल. ज्यांना नाहीये त्यांनी मात्र त्याकडे लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या. थोडं जरी दुखावलं गेलं असेल तर त्याकडे डॉक्टरचा सल्ला घ्या, मार्गदर्शन घ्या. तुमच्यासाठी आजचा सल्ला एकच आहे, आजचा दिवस ऑब्झर्व करण्यासाठी आहे, तो ऑब्झर्व करा आणि छान असा व्यतीत करा. आज तुमच्यासाठी रेमेडी एकच आहे की तुळशीला आज पाणी घाला, वंदन करा, तिची प्रार्थना करा, तुम्हाला ती भरभरून असे आशीर्वाद देईल. स्टॅबिलिटी इज युअर पॉवर आणि फायनान्स डिसिप्लिन या 2 गोष्टींवर तुम्ही लक्ष ठेवा, तुम्हाला यश हे निश्चित आज दिवसभरात मिळेल. मिथुन राशीचा विचार केला तर आज शब्दांमध्ये फार जादू आहे, पण ते योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरा. ते कसे आणि त्याचा काय फायदा होणार आहे तर करिअरमध्ये विचार केला तर प्रेझेंटेशन किंवा मीटिंगमध्ये तुम्हाला ते यश संपादन करून देतील. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते नवीन संपर्क तयार करून देतील, त्यापासून तुम्हाला ते फायदा निर्माण करून देतील. आर्थिक स्थितीमध्ये तुम्हाला थोडासा लाभ निर्माण करून देतील. प्रेमजीवनामध्ये हलकीशी का होईना पण एक फ्लर्टिंग नेचर असतं लोकांचं, त्याला थोडीशी जागृती निर्माण करून देतील. मैत्रीमध्ये थोडेसे काही सोशल कॉल्स होतील, सोशल मीटिंग्स होतील, काही 10वीचे काही कॉलेजचे ग्रुप्स एकत्र येतील, एकमेकांना भेटतील, संवाद होईल, सुसंवाद होईल. तर हे सगळं आज तुम्हाला खूप छान असा हलका फुलका वातावरण असणारा दिवस आज तुम्हाला
व्यतीत करायला मिळणार आहे. मानसिक स्थितीमध्ये तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटी लेवल खूप छान असणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनाने विचार केला तर आज तुमची झोप थोडीशी कमी होऊ शकेल. आता एवढा सुंदर दिवस असताना झोपून काय करायचं? सल्ला तुमच्यासाठी एकच असणार आहे की फोकस जो आहे तो तुम्ही मेंटेन करा. सुंदर दिवस आहे. तुमच्यासाठी रेमेडी एकच आहे की हिरव्या वस्तू जवळ ठेवा. जसा की मी आता कुर्ता घातला, हिरवा रेमेडी जवळ ठेवा. आजचा दिवस छान आहे. तुम्हाला काय करणं आवश्यक आहे? कम्युनिकेशन ब्रिंग्स अपॉर्च्युनिटी. तुम्ही कम्युनिकेशन ठेवा आणि मीडिया अँड लर्निंग या गोष्टी तुम्ही शिका. तुम्हाला बराचसा त्यातनं फायदा होणार आहे. तर पुढची रास घेऊ आपण कर्क राशी. कर्क राशीला आज काय होतंय तर आज अंतर्मन बोलतंय ते ऐका. तर ते कसं तर आज भावनिक निर्णय टाळा. नोकरी व्यवसायामध्ये घरातून काम करणाऱ्यांना आज लाभ होणार आहे. त्याचबरोबर आर्थिक स्थितीमध्ये खर्च भावनेने करू नका. प्रॅक्टिकल निर्णय घ्या की नेमके हा खर्च गरजेचा आहे का नाही, त्याचा सारासार विचार करा आणि मग खर्च करा. त्याचबरोबर आर्थिक स्थितीमध्ये काही सुधारणा होऊ शकतात, तर त्या दृष्टिकोनातनं काही पावलं उचला. आज प्रेमजीवनामध्ये काही जुन्या आठवणी आठवल्या तर त्यात जास्त चगळत बसू नका. कारण काय असतं की जुनं कुठलं पहिलं प्रेम असतं ते आज आठवतंय आणि आज अख्खा दिवस त्याच्यातच निघून जातो. ते तर काही परत येत नाही, पण आजचा दिवस चाललाय वाया. तर ह्याकडे पण लक्ष ठेवा जरा. त्याचबरोबर मैत्रीमध्ये विचारता आईसारखी काळजी घेणारा एखादा मित्र तुम्हाला आज भेटू शकतो. तर हे मित्र भेटणार आणि त्या जुन्या आठवणी काढणार, तर ह्याचं एक कोलॅब करू नका फक्त. आणि आजचा दिवस वेगळ्या कारणांसाठी म्हणजे चांगल्या उत्तम नोकरी व्यवसायासाठी, उत्तम करिअरसाठी तो व्यतीत करा. त्यासाठी काहीतरी चांगलं योगदान हे करा. आरोग्याच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर तुमच्या पोटासंदर्भात काही तक्रारी आज निर्माण होऊ शकतात. तर त्या संदर्भात जर काही त्रास झाला तर निश्चित तुम्ही डॉक्टरांचा सल्ला किंवा मार्गदर्शन घेऊ शकता. तुम्हाला आज सल्ला काय असणार आहे की स्वतःला वेळ द्या. तर स्वतःला वेळ द्या म्हणजे स्वतःच्या आयुष्याच्या प्रगतीचा विचार करा आणि त्यात आपण काय नवीन भर टाकू शकतो ह्यावर काहीतरी विचार मंथन करून पुढे चला. तुमच्यासाठी रेमेडी काय आहे तर पांढऱ्या वस्तूंचं दान करा. तर पांढऱ्या वस्तू म्हणजे आता बरेच आहे, वस्त्र आहे, दूध आहे, बर्फी आहे. तर जे काय तुम्हाला जमेल त्या पांढऱ्या वस्तूंचे तुम्ही दान करा. हील बिफोर यू मूव्ह, इमोशनल बॅलन्स या दोन गोष्टींचा तुम्ही जर साधर्म्य साधलं तर तुम्हाला आजचा दिवस अतिशय छान आणि शुभ आहे. सिंह राशीचा विचार केला तर आज तुमचा आत्मविश्वास इतरांनाही प्रेरणा देईल. तर तो कसा तर लिडरशिप दाखवण्याची नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला आज संधी मिळणार आहे. व्यवसायात तुम्हाला नाव आणि ओळख वाढणार आहे. आर्थिक स्थितीमध्ये तुमचं उत्पन्न स्थिर असणार आहे. प्रेमजीवनामध्ये तुमचं आकर्षण वाढणार आहे. मैत्रीमध्ये तुमचं म्हणणं ऐकलं जाणार आहे. त्याचबरोबर मानसिक स्थितीमध्ये तुम्ही थोडेसे एनर्जेटिक असणार आहात. आरोग्यामध्ये तुम्हाला थोडासा थकवा जाणवणार आहे. बाकी काही नाही. तुम्हाला सल्ला एकच आहे की इगो थोडा कंट्रोलमध्ये ठेवा. बाकी तुमचं सगळं चांगलं आहे. तुम्हाला रेमेडी एकच आहे की सूर्याला तुम्ही अर्घ्य द्या सकाळी उठल्यानंतर. लीड विथ अथॉरिटी रूल्स. सो या दोन गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. कन्या राशीचा विचार केला तर आज लहान गोष्टी मोठा फरक करतील. त्या कशा तर डिटेल वर्क ॲप्रिशिएटेड. जे तुम्ही बारीक सारीक काम करताना ते ॲप्रिशिएट केलं जातं. व्यवसायामध्ये कागदपत्र तुम्ही नीट तपासा, त्या पद्धतीने कामकाज करा आणि मग पुढे जा. नियोजन आवश्यक करा. आर्थिक परिस्थितीमध्ये कुठल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करताना त्या पद्धतीचा नियोजन करा. भविष्याचे नियोजन करा आणि मग पुढे कामाला लागा. त्याच पद्धतीने प्रेम किंवा तुमच्या रिलेशनशिपचा विचार केला तर शांत आणि काही प्रॅक्टिकल निर्णय घ्या की ज्याने तुम्हाला काहीतरी फायदा होऊ शकतो. मैत्रीमध्ये तुम्हाला आज कोणीतरी मित्र, जुना किंवा आत्ता असणारा मित्र तुम्हाला मदतीचा हात पुढे करू शकतो. तर त्याचाही तुम्ही एक फायदा घेऊ शकता. तुमची मानसिक परिस्थिती आज विचार केला एक ॲनालिटिकल ब्रेन तुमचा असणार आहे. आज प्रत्येक गोष्टीचं तुम्ही एक ॲनालिसिस करून निर्णय घेणार आहात. तर ते एक उत्तम आणि छान भाव आजच्या दिवसासाठी तुमच्याकडे असणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पचनावर थोडंसं तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बाहेरचं खाणं पिणं थोडंसं तुम्ही आजच्या दिवशी तरी थोडं टाळा. सल्ला तुम्हाला द्यायचाच ठरला तर आज एकाच की स्वतःवर जास्त टीका नका करू. तर स्वतःवर जास्त प्रेम करा आणि स्वतःबद्दल जास्त चांगलं बोला. स्वतःशीच चांगलं बोला. खूप सुंदर असा दिवस आहे तुमच्यासाठी. तर रेमेडी काय आहे तुमच्यासाठी तर गणपतीला दुर्वा अर्पण करा. 21 दुर्वांची जुडी घ्या, ती अर्पण करा गणपती राहायला आणि आजचा दिवस सुंदर व्यतीत करा. परफेक्शन विथ पेशन्स आणि करिअर रिइन्फिनाइट या दोन गोष्टींवर तुम्ही लक्ष द्या. तुळ राशीचा विचार केला तर 9 वर्ष समतोल साधायला शिकवणार आहे तुम्हाला. तर ते कसं तर तुम्हाला टीम वर्क यश देणार आहे. नोकरी आणि व्यवसायाचा विचार केला तर भागीदारीमध्ये तुम्हाला काही गोष्टींमध्ये स्पष्टता ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही जिथे काम करता तिथे तुम्ही जर काही गोष्टी स्पष्ट नाही केल्या
तर नुकसान तुमचंच होतं. त्यामुळे काही गोष्टी या तुम्ही एखादा व्यवसाय करता तर त्या स्पष्ट असणं आवश्यक आहे. आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर तो खर्च वाढू शकतो. तर त्या कसा खर्च आपल्याला मर्यादित करता येईल त्याही बाबतीमध्ये थोडा विचार करा. प्रेमजीवनामध्ये थोडा संवाद महत्वाचा आहे. कामामुळे किंवा इतर बाबींमुळे ते बऱ्याच वेळा सुसंवाद साधणं कपल लाईफमध्ये किंवा नवपरिणितांमध्ये शक्य होत नाही. तर ते थोडेसे काही गोष्टी बाजूला ठेवून संवाद आज महत्वाचा आहे, तर संवाद साधा. आज मित्रांच्या बाबतीमध्ये काही जुने घट्ट मित्र-मैत्रिणी आहेत, ते आज भेटण्याचा योग जुळून येत आहे. तर ते तुम्हाला निश्चित आज भेटतील. मानसिक स्थितीमध्ये तुम्ही विचार केला तुमची थोडीशी द्विधा मनस्थिती असू शकते, तर त्याचा तुम्ही थोडासा विचार करा. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला थोडासा ताण जाणवू शकतो, पण योगा, मेडिटेशन याचा जर तुम्ही थोडा फायदा घेतला तर तुम्हाला तोही दूर होऊन जाईल. तुम्हाला सल्ला द्यायचा झाला तर एकच आहे की निर्णय वेळेवर घ्या. जो निर्णय घ्यायचा आहे तो वेळ गेल्यानंतर घेऊन काय फायदा नसतो. तो आजच घ्यायचा आहे तर तो आजच घ्या. तर तुमच्यासाठी आजचा उपाय एकच आहे की देवीला गुलाबाची जी गुलाबी फुलं आहेत तर ती आज देवीला अर्पण करा. त्याने तुम्हाला आज निश्चित फायदा होईल. सकाळी उठा, देवी मंदिरात जा, गुलाबी फुलं अर्पण करा. बॅलन्स क्रिएट्स ब्युटी आणि रिलेशनशिप या दोन गोष्टींवर तुम्ही निश्चित काम करा. त्याने तुम्हाला फायदा होणार. वृश्चिक राशीसाठी कसा दिवस आहे तर नवं वर्ष बदल घेऊन येत आहे. तर कसं तर पडद्यामागचं काम महत्वाचं आहे. योजना आपण ज्या गुप्त योजना करतो आहोत त्या गुप्तच ठेवायच्या आहेत. त्या परिपूर्ण झाल्यावर बोलायच्या आहेत. आधी बोलून मोकळं व्हायचं नाही तर त्या योजनांना देखील नजर लागते आणि त्या योजना कार्यसिद्धी होत नाही आणि त्या कार्यसिद्धी न झाल्यामुळे तुमचं जागतिक हसू होतं. तर त्या गुप्त योजना ठेवायच्या आहेत. काही खर्च अनपेक्षितरित्या आपल्या समोर आले तर ते करायला सुसज्ज राहायचं आहे. त्याचबरोबर प्रेम भावना थोड्याशा असं तीव्र होऊ शकतात. रिलेशनशिपमध्ये थोडेफार तू मे असं नोकझोक होऊ शकते, तर त्याची थोडीशी काळजी घ्यायची. आज तुम्हाला मित्रांमध्ये काही विश्वासू लोक, तुमचे जवळचे मित्र कंपनी तुम्हाला भेटू शकते. तुम्हाला नवीन नवीन काही बाबी समजू शकता. मित्रांमधल्या काही सर्कलमधले जुने मित्र आज काय करतात काय नाही करत ह्यांच्याबद्दल काही चर्चा होऊ शकते. मानसिक स्थिती थोडीशी तुमची गंभीर आहे. आरोग्य दृष्टिकोनातून रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर थोडं वाढण्याचे थोडे आज चिन्ह दिसत आहेत. त्याची थोडी तुम्ही काळजी घ्या. सल्ला तुम्हाला एकच असेल की संयम ठेवा आणि तुम्हाला रेमेडी एकच असेल की लाल मसुराचं तुम्ही थोडं आज दान करा. बाकी तुमच्यासाठी ट्रान्सफॉर्म सायलेंटली आणि इनर पॉवर या दोन गोष्टींवर जर तुम्ही फोकस केलात तर तुमचं आयुष्य आणि दिवस खूप सुंदर आहे. धनुराशीचा विचार केला तर नवं वर्ष ह्या दिशा दाखवणार आहे. तर कसं आहे की तुम्हाला या वर्षामध्ये किंवा आजपासून तुम्हाला नवीन संधी, विचारांचा जो काही विस्तार आहे तो एका योग्य दिशेला नेणार आहे. तर आजचा दिवस देखील तसाच आहे की विस्तारांचा विचार आहे. तुम्हाला काही आर्थिक लाभांचे तुम्हाला काही संकेत मिळत आहेत. पण त्यासाठी लागणारा जो काही स्पष्ट संवाद आहे तो स्पष्ट संवाद तुम्ही लोकांशी करत नाहीये आणि तुमच्याकडे एक हायपोथेटिकल लाईफ जे तुम्ही जगत आहात तर त्यात तुम्ही बाहेरून काही स्पष्ट संवाद करा. मैत्रीमध्ये तुम्ही काही लोकांबरोबर जे तुमचे मित्र परिवार आहे त्यामुळे तुम्हाला काही आज आनंदी सहवास लाभू शकतो. आता असं नाही राहिलं की डिजिटल वर्ल्डमध्ये समोरासमोर भेटले पाहिजे. आता झूम, व्हिडिओ कॉल, बरेच साऱ्या काही गोष्टी आहे, कॉल की ज्याच्यावर मित्र-मैत्रिणी एकत्र एक कॉमन टाइम काढून भेटू शकतात, बोलू शकतात. तर तसा तुम्हाला एक सुंदर असा एक आनंदी सहवास आज दिवसभरात प्राप्त होऊ शकतो. मानसिक स्थिती तुमची अतिशय उत्साही अशी राहणार आहे. आरोग्य तुमचं उत्तम आहे. ग्राउंडेड राहा हा एकमेव सल्ला तुमच्यासाठी आहे. तुम्हाला केळी दान करा गुरुवारच्या दिवशी. हा एक उपाय जर केला तर तुम्हाला ते एक खूप चांगला फायदा देऊन देणार आहे. गाइडेड एक्सपान्शन अँड ग्रोथ अँड ट्रॅव्हल या दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात आणि आजच्या दिवसासाठी तुम्हाला बेनिफिट देणार आहे. मकर राशीचा विचार केला तर नवं वर्ष मेहनतीला मान देणारा असणार आहे. तर नोकरी आणि करिअर मधल्या जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायाचा विचार केला तर दीर्घकालीन योजना, लॉंग टर्म या योजना आहेत त्यात नक्की येतील. त्याचबरोबर आर्थिक स्थितीमध्ये तुम्हाला आता थोडंसं स्थिरत्व प्राप्त होणार आहे. प्रेमजीवनामध्ये थोडंसं अंतर निर्माण होईल, ते दूर करण्यासाठी सुसंवाद साधण्याची आवश्यकता आहे. ते तुम्ही नक्की साधा. मित्रांमध्ये तुम्हाला कमी पण विश्वासू असे मित्र तुम्हाला प्राप्त होणार आहेत. मानसिक स्थिती थोडीशी तुमची गंभीर असणार आहे. तर कोणाशी तरी काही ना काहीतरी बोलत राहा. थोडंसं काउन्सिलिंग सेशन घ्या किंवा काहीतरी बोला. तो व्यक्त व्हा म्हणजे मुक्त व्हाल या उक्तीप्रमाणे तुम्ही पुढे चला. त्याच प्रकारे आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तुमचे गुडघे दुखू शकतात, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्यासाठी सल्ला एकच आहे की स्वतःला वेळ द्या. तुमच्यासाठी उपाय एक आहे की शनिवारी दिवा लावा. तर
डिसिप्लिन पेज आणि करिअर पीक या दोन गोष्टींमुळे तुमचा दिवस अतिशय उत्तम जाणार आहे. कुंभ राशीचा विचार केला तर नवं वर्ष वेगळेपणाची ओळख देईल. तर ती कशी? इनोव्हेटिव्ह कल्पना या तुम्हाला मान्य होतील. टेक, समाजकार्य, तुमची असणारी ओळख, तुमचं असणारं ज्ञान, तुमचं असणारी धार्मिक चिंतन, तुमची असणारी कष्ट करण्याची इच्छा, या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला सामाजिक मान मरातब मिळेल. या आर्थिक संधी प्राप्त होतील, त्याचे नवीन मार्ग प्राप्त होतील. तुमच्या कौटुंबिक सौहार्द एक प्रकारचं तुम्हाला मिळेल. त्यामुळे आजचा जो तुमचा दिवस आहे तो अतिशय छान आणि सुंदर जाणार आहे. मानसिक स्थितीचा जो विचार केला तर तुमचं एक सर्जनशील व्यक्तिमत्व आहे, तर तेही सर्जनशील मानसिक स्थिती असणार आहे. आरोग्य तुमचं ठीक असणार आहे. स्वतःला व्यक्त करा हा एकमेव सल्ला तुमच्यासाठी असणार आहे. आज तुमच्यासाठी रेमेडी एकच असणार आहे की गरजू स्त्रियांना तुम्ही आज मदत करा. म्हणजे ज्या वृद्धाश्रमामध्ये ज्या काही स्त्रिया आजारी असतील तर त्यांना काही औषधोपचाराचा खर्च असेल, त्या पद्धतीने त्यांना तुम्ही काही करू शकत असाल तर तो तुम्ही निश्चित करा. तुम्हाला त्यातनं बराच सारा बेनिफिट तुमच्या आयुष्यासाठी होऊ शकतो. थिंक डिफरंट आणि इनोव्हेशन या दोन गोष्टींवर तुम्ही काम केलं तर तुम्हाला आजचा दिवस अतिशय उत्तम जाणार आहे. मीन राशीचा विचार केला तर 9 वर्ष श्रद्धेने सुरू करा. सर्जनशील कामात यश तुम्हाला आज प्राप्त होऊ शकतं. तर व्यवसाय दृष्टिकोनाचा विचार केला तर कला अध्यात्माशी संबंधित तुम्हाला लाभ होऊ शकतात. आर्थिक स्थितीचा विचार केला तर खर्चावर नियंत्रण प्राप्त होऊ शकतं. त्याच पद्धतीने प्रेम जीवनामध्ये जर विचार केला किंवा रिलेशनशिपचा विचार केला तर भावनिक आधार तुम्हाला मिळेल. मैत्रीमध्ये विचार केला तर समजून घेणारे लोक किंवा तुमचे समजून घेणारे मित्र तुम्हाला आज निश्चित मिळणार आहे. मानसिक स्थितीचा विचार केला तर तुम्हाला आज शांत झोप लागणार आहे. तर त्याच दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला सल्ला जर द्यायचा ठरला तर वास्तवाशी जोडलेले राहा. आणि रेमेडी जर तुम्ही म्हणाल तर शिवलिंगावर पाणी अर्पण करा. त्यामुळे तुमचा आजचा दिवस खूप सुंदर राहणार. दिवसाची सुरुवातच या कामाने करा की शिवलिंगावर पाणी अर्पण करा, नमस्कार करा महादेवांना, प्रार्थना गाणे दिवसाची सुरुवात करा. फेथ गाईड्स यू आणि स्पिरिच्युअल ग्रोथ या दोन गोष्टींवर तुम्ही निश्चित लक्ष द्या. तुमचा दिवस अतिशय सुंदर शुभ असा आहे. तर हे झालं 12 राशींचं भविष्य. आता त्याचबरोबर आपण बघूया शुभ मुहूर्त. तर पहिला मुहूर्त बघूया चरस 7:10 ते 8:30. लाभ मुहूर्त 8:30 ते 9:50. अमृत मुहूर्त 9:50 ते 11:11. शुभ मुहूर्त 12:31 ते 13:51. चर मुहूर्त 16:32 ते 17:52. तर राहू काळ सकाळी 10:30 ते 12. तर शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावेत, राहू काळात शुभ कर्म टाळावेत. तर शुभ अंक आजचे आहेत 1 आणि 5. शुभ रंग आहे पांढरा, हिरवा आणि पोपटी. शुभरत्न आहे पाचू, मोती आणि ग्रीन टर्मलिन. पण कुंडलीच्या मार्गदर्शनाशिवाय कुठलेही रत्न धारण करू नका. कधी कधी नुकसानदायक सुद्धा होऊ शकतं. तर आज जन्माला आलेले बाळ हे कसं असेल तर ते उत्तम वक्तृत्व कला असलेले, मिश्किल, विनोद बुद्धीचे, वकील व मार्केटिंग क्षेत्रात असे उत्तम असं कार्य करणारे असू शकेल. तर हे झालं आजचं दैनिक पंचांग राशी भविष्य तसेच उपायांसह सगळ्या गोष्टी आपण विस्तृत चर्चा केली. तर याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टींचं मार्गदर्शन हवं असेल जसं की विवाह, संतती, वास्तू किंवा न्यूमरोलॉजी संदर्भातल्या ज्या काही समस्या असेल तर त्या संदर्भात तुम्हाला काही सशुल्क मार्गदर्शन हवं असेल तर आमचा खाली दिलेला जो नंबर आहे त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. ज्या चॅनलवर यूट्यूब चॅनल तुम्ही हा व्हिडिओ बघताय ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव.